अकोला जिल्ह्यात वाढत्या उष्णतेदरम्यान आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे। मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। अकोला जिल्ह्यात काही दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठला असून उष्माघाताचा धोका वाढला आहे। अशा परिस्थितीतच आरटीई प्रवेश प्रक्रियेदरम्यान पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे। अग्रसेन चौकातील गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर दररोज पालकांची मोठी गर्दी होत आहे। आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा या आशेने पालक सकाळपासूनच भर उन्हात उभे राहत आहेत। मात्र येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीसाठी शेड किंवा बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने पालकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी उष्णतेपासून बचावासाठी विविध सूचना दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात या ठिकाणी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही। यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। याबाबत गट शिक्षण अधिकाऱ्यांनी निधी अभावी सुविधा उपलब्ध करून देता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे। मात्र पालकांकडून तातडीने पिण्याचे पाणी, सावली आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे। इथे ना पाण्याची सोय ना काही बसायची सोय आणि ऊन म्हणसान तर 45 डिग्री आता आहे सध्या। इथे आम्ही सकाळी 11 वाजतापासून आले, चक्कर आल्यासारखं होते आणि पाय पण सुजले उभं राहून। इथे थोडीशीही बसायची सोय नाहीये आणि पाण्याची तर अजिबात काहीच सोय नाही। आमचं हेच म्हणणं आहे की कमीत कमी इथे एक दोन दगडी सोपे असले तर ते काही कोणी चोरतं का? त्याच्यावर बसला थोडंसं सावलीत काही ना काही तर उभं राहून किती एले होऊन राहिलेत आमचे। आणि पाणी तर वॉटर बॅग 2-3 तरी असल्या तरी काय होऊन राहिलं। इथे जर लोकांची सोय तेवढंच ना, तहान तर भागते ना लोकांची।